27% हे ओबीसी आहे, तर तो जो घटक आहे तो सगळ्यांनी वाटून सामंजस्याने वाटून घेतला पाहिजे. ओबीसींना अशी कडक भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत. त्यामुळे हा लढा जो आहे ना, हा ओबीसी विरुद्ध मराठा अशा तऱ्हेचा हा राजकीय लढा आता मला झालेला दिसतोय. तर याच्यात दोघांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला पाहिजे, तोडगा काढायला पाहिजे. जे काय मिळणार ते 50%च्या आतच मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे जरांगेंची आत्ताची जी मागणी ती मागणी बरोबर आहे, ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही. पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलंय. यापुढे देखील कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे.